अवेळी खाणं. आज जर का बघितलं आपल्याकडे गाय जर का असेल, गायसुद्धा चारा टाकला रात्री, गायसुद्धा चांगलं तोंड लावते. पण माणूस एकमेव प्राणी असायला ते 12 वाजता जर आलं तरी ते टोकून उचलतो का? चुकीची सवय. लहानपणापासून आपण बाळाला म्हणतो की नको, त्याला चहा नको, दूध पाजतो, नंतर आपण त्याला एक बोट टाकून चाटवतो, हळू आपण सोडतो. ही चुकीची सवय लावणार सुद्धा माणूसच आहे. मित्रच मित्राला त्या गोष्टी म्हणतो. बरेच जण रात्रीचे मित्र वाढवतात. रात्रीचे मित्र वाढवण्यापेक्षा आपल्याला जर सकाळचे मित्र भेटले तर आपल्याला सगळे घर कुटुंब सगळं पूर्ण निरोगी राहतात. आजार हे सांगून येत नाही. तुम्ही कधी ऐकलं असेल की जे 5 आजार आहे लाईफस्टाईल आजार, बीपी, स्ट्रोक, कॅन्सर, हे कधी कोण होऊन सांगू शकत नाही. आणि यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःला निरोगी राहण्यासाठी 1 तास वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी हे स्वराज वेलनेस सेंटरचं उद्घाटन आज आपण केलेलं आहे. तर हे इथं सुद्धा ऑनलाईनचा ऑफलाईनचा वर्कआउट सेशन आणि ऑनलाईनमध्ये पण चालू दोन्ही गोष्टी तुम्हाला असणार आहे. तुम्ही दररोज सकाळी तुम्ही वर्कआउटला येऊ शकता. इथं एक दिवस तुम्ही एन्जॉय करा, वर्कआउट बघा कसं काय, आणि मग ठरवा. अंदाज लावून काय झालेली आहे, अनुभव घेण्यात जी मजा आहे ना ते अंदाज लावून काय. आता जर वर्कआउटचा ड्रेस नाही घातला तर भविष्यामध्ये हॉस्पिटलचा गाऊन घालावा. हॉस्पिटलचा गाऊन घातलं कसं आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे नगर सर तुम्हीच झालं शेवटी चौदा सगळ्यांचा अनुभव काही शुगर तर आज या ठिकाणी स्वराज वेलनेस सेंटर या सेंटरची सुरुवात तुम्ही गावामध्ये झाली. गावातलं त्या मडशीच्या बाजूला काही सेंटर आहेत, तर मी गावामध्ये असणारं पहिलं सेंटर असेल होते. आणि या सेंटरच्या उद्घाटनासाठी ते सगळे गुरुवर्य त्या क्षेत्रातले दिग्गज मान्यवर, तिथे आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य शिक्षक असं बोलूया आपण त्यांना, ते त्या ठिकाणी आवर्जून नगरवरून इथपर्यंत वेळ काढून आलेले आहे. तर आणि त्यांनी त्या ठिकाणी नेमकं हे वेलनेस सेंटरला नेमकं कसं चालतं, तिथे काय केलं जातं त्याचं मार्गदर्शन थोडक्यामध्ये आपल्याला सरांनी केलेलं आहे. किंवा बाकी नगरसेवक दुसरे त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव केलेले आहेत. एकंदरीत ते ऐकल्यानंतर मला सुद्धा ते बरंचसं भावलेलं आहे. कारण आज धक्काधक्कीचं जीवन वाढत चाललेलं आहे. माणसाच्या ज्या सवयी आहेत त्या काळानुसार बदलत चाललेल्या आहेत. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ आपण जे म्हणतो ना त्याच्यामध्ये बदल होत झालेला आहे. म्हणजे आहार विहार सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा सुखसुविधा वाढत चाललेल्या आहेत आणि मग आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि दुर्लक्ष झाल्यामुळे आपले आजार वाढत चालले आहेत. पूर्वीच्या काळात असं 20 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला किंवा दुसरा कुठलाही अटॅक आला, अचानक आरोग्य बिघडलं, अशा घटना क्वचित प्रसंग घडायच्या. पण अलीकडच्या काळामध्ये सातत्याने घडते आणि त्याचं कारणच आहे हे फास्ट फूड. सरांनी सांगितल्याप्रमाणे हे फास्ट फूडचं प्रमाण आता एक फॅशन झालेलं आहे. आणि मग या फॅशनीमुळे हळूहळू कुठलाही शरीराला व्यायाम नाही, सुख वस्तूमध्ये जगणारे जीवन आणि त्याच्यामध्ये आहार गरजेपेक्षा वेगळा म्हणजे योग्य नसणारा आहार आपण जास्त सेवन करायला लागलेलं आहे. मग याच्या माध्यमातून काय आपले फॅटनेस वाढते, शरीरातली चरबी वाढते आणि शरीरातली चरबी वाढल्यामुळे हळूहळू आपलं वजन वाढतं. आणि वजन वाढल्यामुळं या सगळ्या समस्या कशा होतात ते आपण त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. आणि म्हणून मग ठेवायचं असेल तर मी आमच्या सगळ्या रुईकरांना परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना मी नम्र विनंती करेन की नक्की या सेंटरचा तुम्ही लाभ या तर असंच आपण त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा फायदा घेऊन या सेंटर जॉईन करावं अशी मी सगळ्याला नम्र विनंती करतो. कारण हे नक्की फायद्याचं आहे. मला सुद्धा सर